नमस्कार. पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे बोरवेलची नोंद थेट सातबाऱ्यावर कशी नोंदवावी याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, हे लक्षात असू द्या की पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती नोंदविण्यापूर्वी कायम फळ तसेच चालू फळ क्षेत्रांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. मित्रो, आपल्याला हे बोरवेल दिसत आहे, याची नोंद सातबाऱ्यावर कशी करायची हे आपण जाणून घेऊया. त्याकरता पीक पाहणी DCS मोबाईल ॲप ओपन करा. जर आपण अद्याप ॲप डाउनलोड केलेले नसेल तर प्ले स्टोअर वरून पीक पाहणी DCS मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या. नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करून आपली नोंदणी करून घ्या. मी नोंदणी केलेली आहे त्यामुळे खातेदार निवडा यावर क्लिक करा व ड्रॉपडाऊन मधून हवा असलेला खातेदार निवडा. यानंतर सांकेतांक प्रविष्ट करा. आपण विसरले असल्यास सांकेतांक विसरला यावर जर आपण क्लिक केले तर आपल्याला आपला सांकेतांक दर्शविला जाईल, तो या चौकटीत प्रविष्ट करा. यानंतर आपण पीक पाहणी मोबाईल ॲपच्या होम पेजवर या. येथे आपल्याला बरेच टॅब दिसतील, त्यापैकी कायम फळ चालू फळ नोंदवा या टॅबवर क्लिक करा. आपण कायम फळ तसेच चालू फळ नोंदविण्यासाठीच्या पानावर प्रविष्ट व्हाल. सुरुवातीला तारीख हा पर्याय आपल्याला आपोआप दिसेल, जो की कायम फळ चालू फळ नोंदविण्याचा दिनांक असेल. त्यानंतर खाते क्रमांक निवडा यावर क्लिक करून हवा असलेला खाते क्रमांक निवडा. यानंतर शेताचा गट क्रमांक निवडा करा. कायम फळ चालू फळ या दोन पर्यायापैकी हवा असलेला फळचा योग्य प्रकार निवडा करा. कायम फळचे वेगवेगळे 85 पर्याय आपल्याला इथे दिसतील. उदाहरणार्थ खाजगी वन, राखीव वन, डोंगरपट, वाळवंटपट, खडकपट, मुरुमपट व खानपट इत्यादी. त्यापैकी यादी स्क्रोल करून आपणास हवा असलेला प्रकार निवडा. यानंतर कायम फळ क्षेत्र नमूद करा व हिरव्या पानाच्या बटनवर क्लिक करा. त्यानंतर अक्षांश, रेखांश व अचूकता आपल्याला येथे पाहावयास उपलब्ध होईल. निवडलेल्या गट क्रमांकापासूनचे अंतर मीटरमध्ये आपल्याला येथे दर्शविले जाईल. लाल रंगाने दर्शविलेला चौकोन हिरवा झाल्यानंतर पुढे जा या बटनवर क्लिक करा. पिकाचे 2 फोटो घेण्याकरता कॅमेराच्या आयकॉनसह छायाचित्र 1 व छायाचित्र 2 असे 2 बटन तुम्हाला दिलेले आहे. छायाचित्र 1 यावर क्लिक केल्यास आपण निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन फोटो घ्यावा असा संदेश दाखविला जाईल. अशा वेळेस गट क्रमांकापासून 20 मीटरच्या आत जाऊन फोटो घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा व फोटो घ्या. छायाचित्र 2 या बटनवर क्लिक केल्यास पुन्हा वरील प्रमाणे सेम संदेश दाखविला जाईल. पुन्हा गट क्रमांकापासून 20 मीटरच्या आत जाऊन फोटो घ्यावा व हिरव्या पानाच्या बटनवर क्लिक करा. यानंतर माहितीची पुष्टी करा या पेजवर या. खातेदाराने भरलेली संपूर्ण माहिती येथे दर्शविली जाईल. ती माहिती तपासून बरोबर असल्याची खात्री केल्यावर नोंदविलेल्या माहितीच्या सत्यतेबाबत स्वयं घोषणापत्र करून पुढे जावे. आपण नेटवर्कमध्ये असल्यास पीक माहिती साठवली व अपलोड झाली आहे असा संदेश आपल्याला दर्शविला जाईल. तसेच आपण नेटवर्कमध्ये नसाल तर पीक माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही. आपण नेटवर्कमध्ये आल्यानंतर होम पेजवरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी. अशा प्रकारे आपण आपल्या शेतातील कायम फळ क्षेत्राची नोंद सातबाऱ्यावर पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सहजरित्या करू शकता. धन्यवाद.